श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जतची श्री यल्लम्मा देवी यात्रा। नमस्कार सगळ्यांना, माझं नाव प्राची चोक्ती, मी मुंबईवरून आली आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सालाबाद प्रमाणे जत गाव इकडे किचाचा कार्यक्रम, यल्लम्मा देवीचा किच असा हा सोहळा खूप थाटामाटात साजरा होत आहे। आणि आज आम्ही आता किचाचा तिसरा दिवस आणि आम्ही राजवाड्यामध्ये आलो आहोत। आणि राजवाड्यातून सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे देवीचा किच जो साजरा होतो, देवी मानापानाचा जो जग असतो तो राजवाड्यामध्ये पूर्वीपासूनचे जी परंपरा आणि जी पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे, राजवाड्यातून जगाचा मानपान दिला जातो। इकडून पूजा केल्यानंतर जग आमचा किचाला जत गावामध्ये देवीच्या इथे घेऊन गेला जातो। आता पुढचं जे काय असेल ते आमचे जे मालक आहेत, आमचे शांताराम गुरु, ते सांगतील। नमस्कार, मी शांताराम पुजारी, जगवाले, गोरेगाव, मुंबई। आज यात्रेचा तिसरा दिवस, आज म्हणजे महत्वाचा दिवस। आज कीच, आज देवीचा कीच आहे। यात्रेतून पहाटे 5 वाजता पालखी राजवाड्यावर आली। राजवाड्याला येण्याचं कारण की राजाच्या इथे राजघराण्यामध्ये देवीचा मान पान, देवीची साडी चोळी ओटी राजघराण्याच्या हस्ते देवीला अर्पण करून इथून मानपान घेऊन देवी गावामध्ये जाऊन सगळ्यांचा मानपान, मानकऱ्यांचे मानपान घेऊन गावामधून सवाद्य मिरवणूक करून परत यात्रेमध्ये दुपारपर्यंत पोहोचणार। आज दुपारी किचाची मंदिरात गेल्याच्या नंतर पूजा होऊन देवीला 5 प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर देवी किचाकडे प्रस्थान होणार। त्याच्यानंतर तिथे सांगता होऊन देवीची यात्रेची समाप्ती।
तुमची थोडी तुम्हाला किंवा कधीपासून यात्रेला येत आहे आणि तुमचे शिष्य वगैरे कोण कोण आहेत, काय नाव त्यांचे आणि काय? आम्ही जवळजवळ 35 वर्ष मी इथे येते यात्रेला. आणि आमचं जग असल्यामुळे पहिल्यापासून पूर्वीपासून आई वडिलांपासून आजी पंजापासून आम्हाला इथे मानपान आहे. आणि माझे शिष्य, माझे शिष्यांचे शिष्य, चेले नाती चेले, आम्ही सर्व मुंबईचे, आम्ही गावचे जेवढे आमचे जनजोगती परिवार आहे, आमचा जो समाज आहे, इथे यात्रेच्या निमित्ताने एकत्र या ठिकाणी येतो. गोळ्या मेळ्याने आम्ही लोक सगळेजण सगळं देवीचं जे 3 दिवसाचा उत्सव आहे, त्या अमावस्यापर्यंत आम्ही देवीचं जे पण कार्य आहे, उत्सव आहे, त्या आनंदाने पार पडतो. माझे शिष्य आहेत वाणी जोगती, संध्या जोगती, प्राची जोगती, अजून इतर काही आहेत. सर्वजण आम्ही इथे मिळून देवीचा सण, देवीचा हा जो उत्सव आहे, सोहळा आहे, तो पार पाडतो. नमस्कार, मी वाणी जोगती, मुंबई गोरेगाव जगवाली. आणि आम्ही इथे आज सगळे एकत्रित झालो आहोत. जत यल्लमा, जत देवस्थान, जत यल्लमा डपळे सरकार यांच्या राजवाड्यावरती आलेलो आहोत. आणि इथे राजवाड्यावरती देवीचा आहेर माहेर होऊन इथून प्रस्थान होणार गावामध्ये पाटलांच्या वाड्यावरती तिथे देवीचे आहेर माहेर होणार. पाटलांच्या वाड्यावरून देवी, नाना पाटलांच्या वाड्यावरून देवी पुढे किचाच्या मार्गाला प्रस्थान करणार. आणि आमचे पुजारी सुभाष कोळी, जतगावचे पुजारी सुभाष कोळी बाबा, त्यांच्या हस्ते ह्या देवीचा विधवा करण्याचा किंवा किचाचा कार्यक्रम हा संपन्न होणार आहे. आणि आम्हाला खूप खूप आनंद होतोय की वर्षानुवर्षाची परंपरा आमच्या सगळ्या जोगती मंडळांनी, आम्ही आमच्या आजा पंजांनी सगळ्यांनी या कुळाचा दैवताचा सगळ्यांनी आदर केलेला आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. मी त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद मानते आणि सगळ्या इकडच्या भाविक भक्तांचाही आणि सरकार, डपळे सरकार, जत संस्थान, डपळे सरकार राजे यांचंही मनापासून आभार मानते. आणि आमचे व्हिडिओ कॅमेरामॅन त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला बोलण्याचं सहकार्य केलं किंवा बोलण्याला आम्हाला त्यांनी मदत केली आणि समजूतदारपणाने सगळं काही व्हिडिओ शूटिंग करून घेतली. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सालाबाद प्रमाणे 2025 मध्ये डपळे राजघराण्याचे देवस्थान श्री यल्लमा देवी ह्याही वर्षी आनंदाने यात्रा उत्सव साजरा होतोय. आजचा दिवस म्हणजे यात्रेचा शेवटचा दिवस, किचाचा दिवस. आम्ही आटपडीकर सर्व मानकरी आमचा डपळे घराण्याचे बोना असेल व जग पालखीचा मान हे आम्हा आटपडीकरांना आहे आणि तो आम्ही दरवर्षी हा आम्ही मान मिळवत असतो आणि त्या मानाची आम्ही कामगिरी करत असतो. आटपडीकरांना यात्रा आली म्हणजे अगदी उत्साहाचं वातावरण आटपडीमध्ये निर्माण होतं आणि संबंध आटपडीकर या यात्रेनिमित्त जतला येत असतो. ही यात्रेचे प्रमुख दिवस गंधवटी, नैवेद्य आणि कीच. परंतु सर्व आटपडीकर गंधवटीच्या आदल्या दिवशी पालखी नेण्यासाठी इथे येतात आणि ह्या यात्रेसाठी संबंध 4 दिवस आटपडीकर इथं मुक्कामी असतात. तर ह्या आटपडीकरांना व श्री यल्लमा देवी सर्व भाविकांना आमच्या आटपडीकरांकडून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. गेले 2 दिवस जतमधलं वातावरण अत्यंत भक्तिमय आणि प्रसन्न आहे. लाखो भाविकांनी जत नगरीमध्ये यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आपापली हजेरी लावलेली आहे. पहिल्या दिवशी गंधवटीचा कार्यक्रम झाला, काल नैवेद्याचा कार्यक्रम होता. काल सुद्धा जवळजवळ 5 लाखाच्या वर भाविकांची उपस्थिती जत नगरीमध्ये होती. आज यात्रेचा मुख्य सोहळा आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस, केचाचा दिवस आणि दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे परंपरा ही जपली जाते हे या यात्रेतून आपल्याला सगळ्याला कळतं. दरवर्षीप्रमाणे जे मानाचे जग आहेत ते सगळे मानाचे जग या जतमध्ये जे मुख्य आपला राजवाडा आहे या ठिकाणी आलेले आहेत. इथं यांची विधिवत पूजा केली जाते. ज्या ज्या मानाचे जग आहेत त्यांचा योग्य यथोचित सन्मान या ठिकाणी रॉयल फॅमिलीच्या वतीने केला जातो आणि राजवाड्यावरती येणं आणि इथला हा आनंद हा काही वेगळाच असतो. असलेल्या परिसरातील लोकांना इथं दर्शनाची संधी मिळते
यल्लमा मातेची आरती अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होते. इथं सुद्धा तुम्ही पाहताय हजारो भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि मानाच्या जगाचं दर्शन घेतात. जगाची पूजा ते विधिवत करतात. नारळ खण असे आपली प्रथा परंपरा आहे त्या प्रथेच्या परंपरेच्या प्रमाणे इथं देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. पुन्हा ही फेरी अशीच गावातून जाते आणि गावामध्ये जे मानाचे 5 मानकरी आहेत त्यांच्या ठिकाणी चहापान तिथेही विधिवत पूजा केली जाते आणि मग हा सगळा लवाजमा आहे तो अत्यंत भक्तिभावानं आणि आपल्या पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मुख्य देवीच्या ठिकाणी आपल्याला जातो आणि साधारणतः दुपारच्या वेळा ठरलेल्या वेळेप्रमाणे मुख्य किचाचा कार्यक्रम सुरू होतो. मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा या निमित्ताने केल्या जातात आणि आपले सन्माननीय पुजारी सुभाषरावजी आज दुपारी किचामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यानंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद होतो आणि पुन्हा तो विधिवत शुक्रवारी दर्शनासाठी खुला होतो. असं एक भक्तिमय वातावरण आणि लाखो भाविकांची गर्दी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये होते. हे सगळे माझ्या बाजूला ते सगळे मानाचे जग असणारी सगळी मंडळी आहेत. फार मोठी आणि ही मुंबई सारख्या ठिकाणाहून फार लांबून आपण सगळेजण दरवर्षी या ठिकाणी येतात. आम्ही जत नगरीवाले दरवर्षी आपली आठवण काढत असतो, आपली वाट पाहत असतो आणि हा सन्मानाचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने होतोय. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. सर्व भाविकांनी व्यवस्थित ज्या पद्धतीने प्रतिष्ठान सांगते त्या पद्धतीने दर्शनाचा लाभ घ्यावा. ते आपल्या देवीची यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न करावी. ओके. नमस्कार. आता आम्ही बसलेलो आहोत आमच्या रंजा मम्मी जगवाले सरकारी जगाचे मालक त्यांच्या जवळ बसलेलो आहोत आणि ह्या मानकरी आहेत जगाच्या. आज 50 वर्षापासून त्यांनी देवीची सेवा केलेली आहे. नसेल हो 50 नसेल पण हे आमच्या मानाचे जोपती आहे आणि आमच्या सरकारी जगाच्या मानाचे जोपती नाही. आणि आमच्या मम्मी आहेत. आमच्या सगळ्या जोगती समाजांचे या मम्मी आहेत. आधार स्थान आहे आणि आमचे सर्वश्रेष्ठ गुरुवर्य सुद्धा हेच आहेत आणि ह्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही इथपर्यंत परंपरा चालवली आहे आणि त्यांच्या गुरुंनी बी ही परंपरा चालवली आहे. त्यांच्या आजी गुरुंनी ही परंपरा चालवली आहे. त्यांचं नाव आहे रंजनाबाई जोगती. ठीक आहे. आजीबद्दल 2 शब्द बोल बाळा. नमस्कार, माझं नाव प्राची जोगती. मी मुंबईवरून आलो आहे. आम्ही आता राजवाड्यामध्ये आलो आहोत, डफळे सरकारांच्या राजवाड्यामध्ये आणि आमचे हे मम्मी आहेत म्हणजे माझी आजी आहे. हे जगवाले आहेत. मानाचा जग जो मानाचा जग असतो याला मला जगच्या यात्रेमध्ये तो आमच्या रंजा मम्मीचा आहे आणि ते आमचे गुरुवर्य आहेत. आमची आई आहे. आमचं सगळं काय सर्वस्व आमचं तेच आहे. आम्हाला जो भक्तीचा मार्ग दाखवणारे आमचे करते धरता आमची रंजा मम्मीच आहे.
जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.